हालेलुया, 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 हालेलुया. आपण वचन वाचूया. यशाया 43 अध्याय वचन 4. हालेलुया, हालेलुया. वचन सांगत आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठे योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जीवाबद्दल राष्ट्रे मी देईन. बघा, प्रभू परमेश्वर पिता आज ह्या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना काय सांगत आहे. वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. आपण बघा, एखादं सोनं, एखादं रूप म्हणजे एखादी मौल्यवान वस्तू आपण कपाटामध्ये सांभाळून ठेवत असतो अशासाठी की ती चोरीला जाऊ नये. परंतु परमेश्वर पिता सांगत आहे, तुमच्यासाठी त्या वस्तू मौल्यवान वाटतात म्हणून ते तुम्ही कपाटात अथवा एखाद्या कुलुपामध्ये लॉक करून ठेवत असतात. परंतु तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात. माझ्यासाठी हिरे माणके महत्वाचे नाही आहेत, तर तुम्ही महत्वाचे आहात. म्हणून प्रभूचं वचन काय सांगत आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, मौल्यवान आहेस, अनमोल आहेस. म्हणजे आपण प्रभू परमेश्वराकरता मौल्यवान आहोत. म्हणूनच तर बायबलमध्ये आज जर आपण अनुभव घेतला तर सैतान सुद्धा स्वतः हे सांगत आहे की एखादा व्यक्ती जो परमेश्वरावर प्रेम करतो अथवा जो व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगतो, त्याच्या भोवती परमेश्वर पिता आपल्या हाताचं कुंपण घालून ठेवतो अशासाठी की सैतान आपल्याला त्याच्या हातातून हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून. वचनामध्ये आपण जर वाचलं तर वचन काय सांगत आहे. इयोब ह्या पुस्तकामध्ये आपण जर वाचलं तर इयोब ह्या पुस्तकामध्ये 1 अध्यायामध्ये जेव्हा इयोबाविषयी परमेश्वर देवाने सैतानाला सांगितलं की त्याच्यासारखा सात्विक सरळ मनाचा मनुष्य पृथ्वीवर नाही, त्यावेळेला प्रभू परमेश्वर देव ह्या सैतानाला इयोबाविषयी साक्ष देत आहे. आणि सैतान इयोबाविषयी प्रभू परमेश्वर देवाला काय सांगत आहे. वचनामध्ये जर आपण वाचलं तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, प्रभू परमेश्वर पित्याला सैतान म्हणत आहे इयोब ह्या पुस्तकामध्ये 1 अध्यायामध्ये आपण जर वाचलं 9 वचनापासून तर त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुलकड बाळगतो, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्या भोवती तू कुंपण घातले आहेस ना, तू त्याच्या हाताला यश दिले आहे ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. बघा, वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. सैतान काय सांगत आहे, तो इयोब, हा जो इयोब आहे तो तुझं भय काय फुकट बाळगतो, तू तर त्याच्या भोवती कुंपण घालून ठेवलेलं आहे. म्हणजे इयोब तर परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगणारच आहे. इयोब हा जो आहे तो प्रभू परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करणारा आहेच. परंतु इयोबाविषयी सैतान काय सांगत आहे, तो तुझं भय काय फुकट बाळगतो कारण तू त्याच्या सर्वस्व भोवती कुंपण घालून ठेवलेलं आहे. इयोब भलेही प्रभूचं भय बाळगणारा असू दे, परमेश्वर पित्याने त्याला संरक्षण दिलेलं कारण तो सात्विक आणि सरळ मनाचा मनुष्य होता. म्हणून प्रभू परमेश्वर देवाने ह्या इयोबाला परमेश्वर देवाने सर्वस्वी संरक्षण देऊन ठेवलेलं होतं. पण सैतान त्याचा अर्थ चुकीचा काढत आहे आणि म्हणत आहे परमेश्वराने त्याला संरक्षण दिले म्हणून इयोब भय बाळगतो. परमेश्वराचं भय हा इयोब मनापासून बाळगत होता, म्हणून परमेश्वर देवाने इयोबाला संरक्षण दिलेलं होतं. म्हणजे जे व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहेत, महत्वपूर्ण आहेत, त्यांच्या भोवती परमेश्वर देव स्वतः संरक्षण कवच बनवून ठेवत असतो. स्तोत्र संहिता 121 अध्यायामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की परमेश्वर देव झोपत नाही अथवा ढुलकी सुद्धा घेत नाही. वचनामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, परमेश्वर आपल्या सर्वांचं संरक्षक तर आहेच, त्याचबरोबर परमेश्वर झोपत नाही, ढुलकी सुद्धा घेत नाही. स्तोत्र संहिता 121 अध्यायामध्ये 4 वचनामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो ढुलकी घेत नाही. इस्रायलाचं रक्षक म्हणजे प्रभू परमेश्वर पित्याला वचनामध्ये काय
झोपही नाही आणि तो डुलकी सुद्धा घेत नाही. भले आपण म्हणत आहोत की परमेश्वर देव मस्त राजसनावर बसले असेल, त्याला काय आपली काळजी पडलेली आहे? नाही. जे परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करतात, जे परमेश्वराच्या दृष्टीने मौल्यवान आहेत, तशांना प्रभू परमेश्वर स्वतः संरक्षण देतो. रात्री झोपत नाही आणि डुलकी सुद्धा घेत नाही. प्रभू परमेश्वर ह्या प्रकारे मनुष्यांचं संरक्षण करत असतो. जे प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगतात, जे परमेश्वराला महत्वपूर्ण वाटतात, अशा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर संरक्षण देत असतो. मग आज आपणही परमेश्वराच्या जर इच्छेनुसार जीवन जगत आहोत, प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करत आहोत, परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करून त्याप्रमाणे जीवन जगत आहोत, तर प्रभू परमेश्वर पिता आपल्यालाही संरक्षण देणार. आपणही त्याच्या दृष्टीने अनमोल मौल्यवान होणार आणि आहोतच. प्रत्येक मनुष्य प्रभू परमेश्वराला अनमोल आणि महत्वाचा असतो. म्हणूनच तर परमेश्वर देव आपल्या सेवकांच्या द्वारे, आपल्या संदेशांच्या द्वारे प्रत्येकाला संरक्षण देण्याचे दावे करत आहे. प्रभू परमेश्वर पिता सांगत आहे की पश्चाताप करा, पाप कबूल करा. का सांगत आहे? अशासाठी की सैतान आपल्याला प्रभूपासून हिरावून घेऊन जाऊ नये. कारण तर बायबल सांगत आहे सैतान तर टपून बसलेला आहे. आपला घात कसा व्हावा, आपला नाश कसा व्हावा, ह्यासाठी आपल्या प्रत्येकाचा नाश करण्यासाठी हा जो सैतान आहे तो टपून बसलेला आहे. आणि आपला प्रभू परमेश्वर पिता आपलं संरक्षण करण्यासाठी पश्चातापाचा मार्ग आपल्याला वारंवार दाखवित आहे. म्हणजे प्रभूच्या दृष्टीने आपण अनमोल आहोत. म्हणूनच प्रभू परमेश्वर वारंवार आपल्याला चांगल्या गोष्टीकडे वळावयास शिकवत आहे. म्हणून वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? प्रभूच्या दृष्टीने आपण अनमोल आहोत, महत्वाचे आहोत. म्हणून प्रभूचं आपल्यावर प्रेमही तितकंच आहे. प्रभू परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल व तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी देईन. प्रभू परमेश्वर पिता म्हणत आहे, माणसांच्या जीवाबद्दल जे परमेश्वरावर प्रेम करतात, जे प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगतात, अशांना प्रभू परमेश्वर पित्यापासून संरक्षण प्राप्त होत असते. अशांच्या जीवनात प्रभू परमेश्वर पिता स्वतः कार्य करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराने टाकून दिलेला आहे. परमेश्वराचं आपल्यावर लक्ष नाही, प्रभू परमेश्वर आपल्याकडे बघत सुद्धा नाही, असा विचार न आणता आपल्याला विचार हा ठेवायचा आहे की प्रभू आपल्यावर प्रेम करतो. भलेही माझ्या जीवनात आज दुःख आलेलं आहे, तर तो उद्या माझ्यावर प्रेम करतोय, तर माझ्या जीवनात कार्यही करेल. हा प्रभूवरचा विश्वास आज आपल्या प्रत्येकाला दृढ आणि मजबूत बनवायचा आहे. बायबलद्वारे आज जर आपण अनुभव घेतला, वचन सांगत आहे इस्रायल लोकांविषयी. हे इस्रायल लोक कोण? उत्पत्ती ह्या पुस्तकापासून सुरुवात केली तर त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. उत्पत्ती ह्या पुस्तकामध्ये 15 अध्यायामध्ये प्रभू परमेश्वर पिता अब्राहमाला सांगत आहे की मी तुला मुलगा देणार, जो तुझा स्वतःचा मुलगा असणार, जो तुला सारेपासून होणार, जो तुझ्या वतनाचा वारसदार होणार, असा हा मुलगा मी तुला देणार. त्यावेळेला प्रभू परमेश्वर ह्या अब्राहमाला हेही सांगत आहे की तुझी संतती बहुगुणित होणारच. त्याचबरोबर ही जी तुझी संतती आहे, तुझी जी पिढी आहे, ती तुझ्या नंतर येणारी तुझी जी संततीची पिढी आहे ती गुलामगिरीमध्ये पडणार आणि त्यानंतर गुलामगिरीमध्ये पडल्यानंतर मी त्यांना 400 वर्षानंतर गुलामगिरीमधून मुक्तता देणार. परमेश्वर देवाने ह्या अब्राहमाला सांगितलं, कारण अब्राहम परमेश्वराचा विश्वासू सेवक. अब्राहमाचा मुलगा इसहाक, ह्याला सुद्धा प्रभूने हे सांगितले की मी तुझी संतती बहुगुणित करणार. हा इसहाकाचा मुलगा याकोब, ह्याला सुद्धा प्रभूने हे सांगितलं. कारण हे तिघी परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करणारे, प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगणारे, प्रभू मध्ये जीवन जगणारे असे हे प्रभूचे सेवक संदेश ते होऊन गेलेले आहेत. ह्याच याकोबाला, इसहाकाचा जो मुलगा याकोब, ह्याला नाव मिळालं इस्रायल. प्रभू परमेश्वर देवाने ह्या याकोबाचं नाव बदलून त्याला नाव दिलं इस्रायल. आणि ह्याच इस्रायलाला म्हणजेच याकोबाला 12 मुलं होती. ह्याच 12 मुलांपासून तयार झालेला वंश म्हणजेच इस्रायल वंश. हे इस्रायल लोक तयार झाले. हेच इस्रायल लोक
मिसर देशामध्ये येऊन राहू लागले. योसेफ जो याकोबाचा म्हणजेच इस्रायलाचा 11वा मुलगा योसेफ ह्याच्याद्वारे हे मिसर देशामध्ये येऊन राहू लागले. तिथे ते बहुगुणित झाले, वाढत गेले. पण त्या ठिकाणी जो फारो राजा होता, ह्या फारो राजाला ना योसेफाची माहिती होती ना त्या ठिकाणी असलेल्या इस्रायल लोक कुठून कसे आले आणि हे ह्या ठिकाणी कसे राहू लागले ह्याविषयी माहिती नव्हती. असा फारो राजा त्या काळी उत्पन्न झाला. ह्या फारो राजाने इस्रायल लोकांना गुलामगिरीमध्ये पाडण्याविषयी ह्या मिस्री लोकांची मनं बहकवली. त्यांना सांगितले ही इस्रायल लोक दिवसेंदिवस बहुगुणित होत चाललेले आहेत, म्हणून आपण त्यांना गुलामगिरीत मध्ये टाकू, नाहीतर ते आपल्यापेक्षा वरचढ होतील आणि आपल्यावर वर्चस्व गाजवतील. भीतीला मिस्री लोकांनी इस्रायल लोकांना गुलामगिरीमध्ये टाकले, त्यांचे हाल करण्यात आले. आता ह्या इस्रायल लोकांना त्रस्त करण्यात आलं. अशा वेळेस ह्या इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाला हाक मारली. निर्गम ह्या पुस्तकामध्ये 2 अध्यायामध्ये 22 ते 25 वचनापर्यंत किंवा आपण 23 ते 25 वचनापर्यंत वाचलं तर त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. प्रभू परमेश्वर देवाला ह्या इस्रायल लोकांनी हाक मारली आणि इस्रायल लोकांची हाक प्रभू परमेश्वर देवाने ऐकली. प्रभू परमेश्वर देवाने ह्या इस्रायल लोकांची हाक ऐकली आणि ह्या इस्रायल लोकांना वाचविण्यासाठी प्रभू परमेश्वर देवाने लक्ष पुरविलं. परमेश्वर देवाला आठवण झाली अब्राहम, इसहाक आणि याकोब यांच्याशी केलेल्या कराराची आणि परमेश्वर देवाने इस्रायल लोकांकडे लक्ष पुरविलं. बायबल सांगत आहे ह्या इस्रायल लोकांना वाचविण्यासाठी परमेश्वर देवाने मोशेची तयारी केली. मोशे आणि अहरोन ह्यांची तयारी केली प्रभू परमेश्वर देवाने ह्या इस्रायल लोकांना वाचविण्यासाठी. परमेश्वर देवाने ह्या मोशेला सांगितलं जा फारो राजाला जाऊन सांग. परमेश्वर म्हणतो की इस्रायल हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितलं माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे. जर तू जाऊ देण्याची नकारले तर मी तुझा पुत्र तुझा ज्येष्ठ पुत्र मारीन. निर्गम ह्या पुस्तकामध्ये 4 अध्यायामध्ये 22 आणि 23 वचनामध्ये प्रभू परमेश्वर देव मोशेला ही आज्ञा देत आहे. मोशे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारो राजासमोर जाऊन हे सर्व सांगत आहे जे परमेश्वर देवाने ह्या मोशेला सांगितलेलं होतं. त्यावेळेला निर्गम 5 अध्याय वचन 2 फारो राजा आपलं मन कठीण करत आहे आणि म्हणत आहे हा कोण परमेश्वर की ज्याचं ऐकून मी इस्रायलात जाऊ द्यावं. मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. आणि खरोखर हा जो फारो राजा आहे ह्या फारो राजाने आपलं मन कठीण केलं. परिणाम असा झाला परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना वाचविण्यासाठी मिस्र देशावर अनेक प्रकारच्या पीडा आणल्या. जसं निर्गम ह्या पुस्तकामध्ये 7 अध्याय 14 वचनापासून उल्लेख केलेला आहे. सर्वात प्रथम ह्या परमेश्वर देवाने ह्या इस्रायल लोकांवर पीडा आणायला सुरुवात केली. पहिली पीडा आणली रक्ताची पीडा, ज्याद्वारे परमेश्वर देवाने ह्या मिस्री लोकांचं पिण्याचं पाणी बंद केलं. अशा अनेक पीडा पाठवून जसं रक्ताची पीडा पाठविली, उवांची पीडा पाठवली, बेडकांची पीडा पाठवली, गोमाशांची पीडा पाठवली, टोळाची पीडा पाठवली, गाराची पीडा पाठवली, गळवाची पीडा पाठवली, मरीची पीडा पाठवली, निबिड अंधकाराची पीडा पाठवली आणि प्रथम वत्स्य मृत्यूची पीडा पाठविली. अशा अनेक पीडा पाठवून परमेश्वर देवाने ह्या मिस्री लोकांची दानादान केली. रक्ताची पीडा पाठवून त्यांचे पिण्याचं पाणी बंद केलं. परमेश्वर देवाने बेडकांची पीडा पाठवून त्यांच्या घरादाराचा नाश करून टाकला. टोळधाड गारा पाठवून त्यांची शेतीवाडीचा नाश करून टाकला. त्यांच्या जनावरांची आणि त्यांच्या माणसांचा नाश करून टाकला. अशा अनेक पीडा पाठवून परमेश्वर देवाने मिस्र देश सर्वस्वी नष्ट करून टाकला. मिस्र देशाची हालत खराब करून टाकली. ज्या मिस्र देशाला बायबलमध्ये एदेन बागेसारखी उपमा देण्यात आलेली आहे. उत्पत्ती 13 अध्यायामध्ये वाचलं तर त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मिस्र देशाला एदेन बागेसारखी उपमा सुद्धा देण्यात आलेली आहे. जशी एदेन बाग तसा मिस्र देश अशी उपमा देण्यात आलेली आहे बायबलमध्ये. आणि हाच मिस्र देश जेव्हा परमेश्वर देवा विरुद्ध गेला तेव्हा परमेश्वर देवाने ह्या मिस्र देशाची दानादान उडविली. ह्या मिस्र देशाला प्रभूने योसेफाच्या द्वारे बरकत दिलेली होती. परंतु जेव्हा ह्या
करून टाकला. सरते शेवटी परमेश्वर देवाने ह्या मिस्री लोकांच्या मुलांना सुद्धा मारून टाकलं. कारण प्रभूने काय सांगितलेलं होतं, इस्रायल हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितलं माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे. जर तू जाऊ देण्याचे नकारले तर मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र मारेन. आणि खरोखर प्रभू परमेश्वर देवाने या फारो राजाचा, फक्त फारो राजाचाच नव्हे तर मिस्र देशातील प्रत्येक घरात जन्मलेला ज्येष्ठ पुत्र मारून टाकला. बायबल सांगत आहे मिस्र देशात असं एकही घर नव्हतं ज्याच्यातून रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. ह्या प्रकारे परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना वाचविण्यासाठी मिस्री लोकांची दानादान उडविली. त्याचबरोबर जेव्हा इस्रायल लोक मिस्रच्या गुलामगिरीमधून बाहेर पडले, परंतु ही गोष्ट जेव्हा फारो राजाला जाणवली तेव्हा फारो राजा आणि आपलं सैन्य घेऊन हा इस्रायल लोकांचा पाठलाग करू लागला. परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना तांबडा समुद्र दुभागून पार तर नेलं, पण जेव्हा फारो राजा आणि त्याचं सैन्य या इस्रायल लोकांच्या पाठीस त्याच रस्त्याने येऊ लागला, तेव्हा इस्रायल लोकांना प्रभूने पार नेलं, पण मिस्री लोकांवर म्हणजे त्याच फारो राजावर आणि त्याच्या सैन्यावर तोच तांबडा समुद्र, दुभागलेलाच तांबडा समुद्र त्यांच्यावर उलटवला आणि हे सर्व लोक त्या तांबड्या समुद्रामध्ये बुडून मरण पावले. ह्या प्रकारे परमेश्वर देवाने इस्रायल लोकांचं संरक्षण केलं. का? कारण ह्या इस्रायल लोकांचे पूर्वज म्हणजेच अब्राहम, इसहाक आणि याकोब हे परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगणारे. त्याचबरोबर ह्या इस्रायल लोकांनी प्रभूला हाक मारलेली होती. म्हणून प्रभू परमेश्वराच्या दृष्टीने हे इस्रायल लोक परमेश्वराकरिता ज्येष्ठ पुत्राप्रमाणे होते, अनमोल होते, प्रथम वत्साप्रमाणे होते. म्हणून प्रभू परमेश्वर देवाने त्यांना वाचविण्याकरिता मनुष्याचीही गय केली नाही, ना प्राण्यांची गय केली, ना राष्ट्राची गय केली. बायबल मध्ये आपण वाचलं सुरुवातीचं वचन, त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, म्हणून मी तुझ्याबद्दल व तुझ्या जीवाबद्दल मनुष्य आणि राष्ट्र सुद्धा देणार. म्हणजे आपण जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहोत आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत अशांना प्रभू परमेश्वर असं संरक्षण देतो की जे आपल्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांनाच प्रभू परमेश्वर नाशाचं जीवन पाहावयास लावेल. प्रभू परमेश्वर पिता ह्या प्रकारे आपल्या लोकांचं संरक्षण करतो. मग जर आपल्यावर प्रभूचं प्रेम आहे आणि आपल्याला वाटते की लोक आपल्याला त्रास देतात, आपल्या जीवनात संकट आलेले आहेत, आजार आलेले आहेत, समस्या आलेल्या आहेत, तर अशा वेळेस आपल्याला आपला विश्वास, आपल्याला आपला भरवसा आपल्या प्रभू परमेश्वरावर ठेवायचा आहे. कारण त्या दुःखातही प्रभू परमेश्वर पिताच आपल्याला सहाय्य करत असतो. प्रभू परमेश्वर पिताच आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. म्हणून कितीही दुःख येऊ दे, कितीही अडचण येऊ दे, आपल्याला आपला विश्वास प्रभूवर ठेवायचा आहे, प्रभू परमेश्वर पित्यावर ठेवायचा आहे. मार्क ह्या पुस्तकामध्ये 5 अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, एक अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य कब्रामध्ये राहत होता. सर्व माणसांकडून तुच्छ लेखण्यात आलेला असा मनुष्य अशुद्ध आत्मा लागल्यामुळे त्याला कबरेमध्ये टाकून देण्यात आलेलं होतं आणि अशुद्ध आत्मा लागल्यामुळे त्याला साखळदंडाने बांधण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला होता, पण त्याने साखळदंड सुद्धा ते तोडून त्याचा चुराडा करून टाकलेला होता. आता त्याला बांधणं अशक्य झालेलं होतं, म्हणून त्याला तसंच त्या ठिकाणी सोडून देण्यात आलेलं होतं. परंतु जेव्हा ह्या अशुद्ध आत्मा लागलेल्या माणसाने प्रभूला पाहिलं तेव्हा त्याचं काय मत आहे, वचनामध्ये आपण जर वाचलं मार्क 5 अध्यायामध्ये 6 वचनापासून, येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्मा हा माणसातून निघ. प्रभू त्याला काय सांगत होता, अरे अशुद्ध आत्मा हा माणसातून निघून जा. पण तो अशुद्ध आत्मा प्रभूला काय सांगत आहे की नेमलेल्या समयापूर्वी तो आम्हाला इथून काढावयास का आलेला आहे, तू इथून निघून जा. प्रभू येशू ख्रिस्ताला उलट तो अशुद्ध आत्मा म्हणत होता, परंतु प्रभूने त्याला सांगितलं, तुझं नाव काय? तेव्हा तो अशुद्ध आत्मा म्हणत आहे, माझं नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. कारण त्या माणसामध्ये 1-2 अशुद्ध आत्मे नव्हते, तर असंख्य अगणित अशुद्ध आत्मे त्या माणसामध्ये भरलेले होते. अशा वेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझं नाव
वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, प्रभूला त्यांनी ही जे अशुद्ध आत्मे आहे ती प्रभूला काय सांगत आहे की आम्हाला जर तू काढायची इच्छाच बाळगत असशील तर आम्हाला त्या डुकरामध्ये जाण्याची आज्ञा कर. त्या ठिकाणी एक मोठा डुकरांचा कळप, 2000 डुकरांचा कळप त्या ठिकाणी सरत होता. जेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने सांगितलं की आम्हाला त्या डुकरांत जाऊ दे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली आणि बायबल सांगत आहे सर्व त्या मनुष्यामधले ते सगळे अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरांमध्ये शिरले आणि तो डुकरांचा 2000 डुकरांचा कळप धडक धावत जाऊन समुद्रामध्ये कड्यावरून खाली पडला आणि समुद्रामध्ये बुडून मरण पावला. वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे एका माणसाला वाचविण्यासाठी प्रभूने असंख्य डुकरांचा नाश केलेला आहे. अगणित 2000 डुकरांचा नाश करून टाकलेला आहे. म्हणजे परमेश्वराचं मनुष्यावर प्रेम तरी किती आहे. मग अशा वेळेस आपण सर्वजण प्रभूकडे आलेले आहोत, प्रभूची प्रार्थना करत आहोत, प्रभूजवळ वळालेले आहोत. मग अशा वेळेस आपल्यावर परमेश्वराचं किती प्रेम असेल हाच विचार करायचा आहे. आपण प्रभूकडे आलेले आहोत, ह्यातच आपल्याला समजायचं आहे की प्रभूचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण या ठिकाणी आलेले आहोत. म्हणून प्रभूने सांगितल्याप्रमाणे तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तर खरोखर प्रभूचं आपल्यावर प्रेम आहे. कारण बायबल सांगत आहे जर प्रभूचं प्रेम नसतं तर त्याने आपला स्वतःचा पुत्र देखील आपल्यासारख्या पापी लोकांकरता अर्पण केला नसता. योहान 3:16 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगतात अशांवर प्रभूचं प्रेम आहे. आणि आज जर आपण विश्वासाने प्रभूकडे वळालेले आहोत तर हे नक्कीच समजायचं आहे की प्रभूचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण त्याच्या सानिध्यामध्ये आलेले आहोत, त्याच्याकडे वळालेले आहोत. प्रभूवरचा विश्वास कमकुवत न करता प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष पुरवायचं आहे. कारण प्रभू आपल्यावर भरपूर प्रेम करतो म्हणून आपल्या जीवाबद्दल त्याला विशेष काळजी वाटते. म्हणून तो आपल्या सर्वांना सदैव संरक्षण कवच म्हणून आपल्या सर्वांचं संरक्षण करत असतो. म्हणूनच तर वचनामध्ये सांगण्यात आलेले आहे तो दिवस असो रात्र असो आपल्या सर्वांचं संरक्षण करतो, रात्री झोपत नाही, ढुलकी सुद्धा घेत नाही. मग अशा प्रभूवर आपल्याला विशेष विश्वास ठेवायचा आहे. कारण तो असा प्रभू आहे जो आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांची रात्रंदिवस काळजी घेत असतो. प्रभू परमेश्वर पित्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण प्रभू परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाचं संरक्षण करणारा, आपल्या प्रत्येकाची काळजी घेणारा आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणारा आपला प्रभू आहे. त्या प्रभूकडे लक्ष द्यायचं आहे. आज आपण प्रभूमध्ये वळालेले आहोत तर अशा वेळेस आपल्याला प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे. कारण प्रभूचं आपल्यावर प्रेम आहे. आणि आज आपण जर प्रभूवर प्रेम केलं तर प्रभू परमेश्वर नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार. म्हणून कितीही दुःख येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, न डळमळता आपला विश्वास प्रभूवर ठेवायचा आहे. ज्याद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांचे संरक्षण करणार, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार, असे अद्भुत घडविणार ज्याची आपण कधी कल्पना केली नाही. अशा अद्भुत चमत्कार प्रभू आपल्या जीवनामध्ये घडविणार ज्याच्याविषयी कधी आपण विचार केला नाही. म्हणून आज आपल्याला आपल्या प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे, प्रभू मध्ये जीवन जगायचं आहे, ज्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार आणि त्याचं प्रेम आपल्यावरच कधीही कमी होणार नाही. प्रभू आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्यावर सदैव प्रेम करत राहणार. म्हणून त्या प्रभूवर आज आपल्याला सुद्धा प्रेम करायचंय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा असेल.